महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् आनन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजो भिकामोदी वक्त्र खलानीशवादा परोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चलो आवोजी पवन कुमार पधारो हरी कीर्तन चलो आवोजी पवन कुमार संत चरण रज लागता सहज वासनीचे बीज जळूनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनासाठी निरूपणासाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत जगद्गुरु जगद्वंदनीय विश्ववंदनीय कोब्बाराया पहा 4 वेद आम्हाला ज्ञात आहेत यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद सामवेद पण या वेदांचं सार किंवा 5वा वेद म्हणा गाथारूपी वेद आमच्या पदरामध्ये ज्यांनी टाकावा असे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोब्बारायांचा अतिशय साधा सोपा आणि सर्वांच्या बहुतेकांच्या पाठांतरातला अभंग आज आपण या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विस्तार ऐकण्या अगोदर आम्हाला या अभंगाचा शब्दशः अर्थ समजून घ्यायचा आहे पहा जगद्गुरु तुकोब्बारायांनी या अभंगाच्या माध्यमातून संतांचं महत्व आमच्या समोर सांगावं किंवा मांडावं संतांचं महिमान किती मोठा आहे महत्व किती मोठं आहे आजच्या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला ऐकायचंय तुकोब्बाराया सांगतायत संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय संतांची चरण रज म्हणजेच चरणांची धूळ त्या धुळीचा आम्हाला स्पर्श जरी झाला पहा चरण धूळ ती धूळ तिचा स्पर्श जरी आम्हाला झाला तरी आमच्या जीवनाचं कल्याण आहे नवे नवे आमच्या इच्छा म्हणा कामना म्हणा किंवा वासना संपून जातात संतांच्या चरण स्पर्शानं किंवा त्या धुळीच्या स्पर्शानं पुढे जगद्गुरु तुकोब्बारायांनी सांगावं फक्त वासना जळून खाक होते एवढं नाही अजून सांगतायत संतांचं सानिध्य मिळालं त्यांच्या चरणांचं सानिध्य मिळालं चरणांच्या धुळीचा स्पर्श झाला तर मनामध्ये राम नामाची आवड निर्माण होते मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे काय होतं मनामध्ये राम नामाची आवड निर्माण होते आणि ज्या क्षणी भगवंताबद्दल आवड आमच्या मनामध्ये निर्माण होईल आम्ही भगवंताकडे जाऊ भगवंताच्या जवळ जाऊ तसं तसं सुख आम्हाला मिळायला सुरुवात होईल आमचं जीवन सुखी होईल पहा जगद्गुरु तुकोब्बाराया पुढे सांगतायत राम नामाची आवड निर्माण झाली सुख वाढवू लागतं आणि सुख वाढल्यानंतर काय होतं कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप कंठामध्ये प्रेम दाटून येतं पुढे तुकोब्बाराय सांगतात डोळ्यातनं आनंदाश्रू बाहेर
नयनातनं अश्रू बाहेर येऊ लागतात, आनंद अश्रू ओघळायला सुरुवात होते. अगदी पहा. आणि पुढे शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराया सांगतात, साधन, एक साधन तुकोबारायांनी सांगावं, नामरूपी साधन. तुकोबाराया म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ कोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. तुकोबाराया म्हणतात, नामरूपी साधन हे अतिशय गोड आहे, सुलभ आहे, गोमट आहे. नामरूपी साधन चांगलं आहे, उद्धार करणारं आहे, पण ते परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, पुण्याईनं आम्हाला प्राप्त होतं. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा शब्दशः अर्थ आपण ऐकला. या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, समोर लक्ष द्या, माता वर्ग ताट बसा. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं, बाबा तुमच्या सर्वांच्या एकत्रीकरणानं, सर्वांच्या सहाय्यानं, एकजुटीनं चालू असलेला हा नामयज्ञ, हा सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि या नामयज्ञामध्ये तिसरं कीर्तन पुष्प हे माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला यावं, हे मी माझं खरं तर भाग्य समजते. खरं पाहिलं तर बाबा तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, तपानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. इकडे तुम्ही सगळे महान ज्ञानी आहात. मी तुमच्या समोर वयानंही लहान, ज्ञानानंही लहान. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. पहा, अगदी सुंदर अशी सर्वांची साथ प्राप्त होतीये. त्यामध्ये श्रीमान हरिभक्तीपरायण बालाजी पाटील दुगावकर, त्यानंतर हरिभक्तीपरायण मोगलजी मारळीकर, हो, त्यानंतर हरिभक्तीपरायण बिरू महाराज हरनाळीकर, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज लोहगावकर. सुंदर मृदंगाची साथ ज्यांची लाभतीये, हरिभक्तीपरायण माधव महाराज बेळकोणीकर. त्याचबरोबर विनेकरी बाबा आहेत. अगदी पाहिलं तर असं वाटतंय तुकोबाराया येऊन उभे राहिलेत का काय. सुंदर विनेकरी आहेत, सुंदर साथ करत आहेत. हरिभक्तीपरायण मारुती मामा लोहगावकर, त्याचबरोबर सर्व हरिभक्तीपरायण मंडळी. आता मला काही प्रत्येकाचं नाव ज्ञात नाही, माहिती नाही. आणि अगदी आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे, श्रीमान दत्ता गंगाधर मोंडेवाड यांचं आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांचेही मी आभार व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला ते अगदी शशिकांत काका पोद्दार, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. खरं पाहिलं तर तुम्ही आम्ही फक्त माध्यम असतो, पण इच्छा भगवंताची असते. अगदी माध्यम आम्ही असलो तरी करता करविता तो भगवंत आहे. आणि हाच माझा विचार असेल, हाच आपल्या सर्वांचा विचार असावा. या ठिकाणी तुम्हा प्रत्येकाचे पुन्हा पुन्हा आभार. तुमच्या प्रत्येकाच्या चरणावरती माझं मस्तक आहे, माझा माथा आहे, नमस्कार आहे. आणि याच ठिकाणी कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराया पाहिलं तर या अभंगातनं संतांचं महत्व सांगतायत. आता बारकाईनं ऐकायचं, ताट बसायचं, फ्रेश बसायचं. कीर्तनाला सुरुवात झाली आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराया संत आहेत. पहा बरं का, एक संत एका संताचं वर्णन करत आहेत. अभंगातनं संताचंच वर्णन केलं गेलेलं आहे. संताचं
माध्यमाचं महत्व सांगितलंय. जे वर्णन करतात तेही संतच आहेत. मी बोलतीये, सांगणारी मी नाहीये. या ठिकाणी अभंग तुकोबारायाचा आहे म्हणून सांगणारे तुकोबाराया आहेत. हाच भाव तुमचा असला पाहिजे. मी फक्त एक माध्यम आहे. तुकोबाराया सांगतायत संतांचं श्रेष्ठत्व या अभंगाच्या माध्यमातनं. आणि तुकोबारायांचा जर आम्ही विचार केला, या ठिकाणी पहिलाच मुद्दा असा मांडून जाते. एक संत संताचं वर्णन करतात. पहिलाच मुद्दा आहे, कोणीही कुणाचं वर्णन करावं का? बाबा, अगदी कुणीही कुणाचं वर्णन करून चालत नाही. किंवा एक प्रकारे संताचं महत्व तुकोबाराय आम्हाला सांगतात, राम नामाचा उच्चार करायला सांगतात या माध्यमातनं. मग तुकोबाराय आम्हाला सांगतात, सांगणाऱ्याचा सुद्धा अधिकार असावा लागतो, तेव्हा त्याला सांगता येतं. साधं सोपं उदाहरण सांगते, तुम्हाला समजेल असं कीर्तन करणार आहे. माता वर्ग, एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. छोटासा साधा सोपा प्रश्न आहे. एखाद्याच्या गळ्यात माळ नाही, काय? एखाद्याच्या गळ्यात माळ नाही आणि त्यानं समोरच्याला सांगावं, अरे बाबा पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाल. काय? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं सांगितल्यावर आम्ही ऐकणार का? लोहगावकर, ऐकणार का? आम्ही नाही ऐकू शकत. आम्ही म्हणू, अरे बाबा तुझ्याच गळ्यात माळ नाही आणि तू आम्हाला उपदेश करतोय. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की सांगणाऱ्याचा तो अधिकार असावा किंवा सांगणाऱ्याला अनुभव असावा आणि मग सांगितलं तर त्याचा आम्ही ऐकतो. मग इथे जगद्गुरु तुकोबाराया सांगणारे आहेत. तुकोबारायांचं निश्चित आम्ही ऐकलंच पाहिजे. का? तर तुकोबारायांना अनुभव आहे. एका जन्मातला नाही, बारकाई नाही का, एका जन्मातला नाही तर युगातला अनुभव जगद्गुरु तुकोबारायांना आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया आम्हाला फक्त याच अभंगातनं नाही, अनेको अभंगातनं कितीतरी वेळा जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला संतांचं सानिध्य करा सांगितलंय. त्यानंतर भगवंताचं भजन करा सांगितलंय. कितीतरी प्रमाण आहेत. अगदी तुकोबाराया एका ठिकाणी म्हणतात, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबारायांनी सांगितलं, कितीतरी वेळा सांगितलं, लागून या पाया विलवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखीना. कित्येक वेळा सांगितलं. तुकोबाराया आम्हाला सांगतायत आणि याही अभंगाच्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला परमार्थ करा, हाच तुकोबारायांचा हेतू आहे. आमच्या उद्धाराची तळमळ तुकोबारायांना आहे आणि कुठेतरी परमार्थ मार्ग काय आहे किंवा परमार्थाची पहिली पायरी काय असणार आहे. सुरुवातीला जीवानं भगवंताकडे जायचंय ना, मग अगोदर संतांचं सानिध्य किंवा संतांना शरण गेलं पाहिजे. मग संतांना शरण जायचं, अगोदर संतांकडे जाण्याची इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. कारण काही नाही का, आम्हाला पंढरपूरला जायचंय. पहा बरं का, पंढरपूर तीर्थक्षेत्राला, अनेको तीर्थक्षेत्राला कित्येक जण जातात येतात, पण एखादा असा व्यक्ती आहे ज्याला त्या परमार्थातलं काही कळतच नाही, पंढरपूरमध्ये आहे काय हेही माहिती नाही, कधी गेलाही नाही. त्यानं एखाद्याच्या मुखातनं, अगदी तुमच्यासारख्या एखाद्या अनुभवी वारकऱ्याच्या मुखातनं पंढरीचं महत्व ऐकावं. महत्व ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये इच्छा जागृत होईल की अरे मीही पंढरीला गेलं पाहिजे. मला काय सांगायचंय, जोपर्यंत आपण त्या गोष्टीचं महिमान कोणाच्या तरी मुखातनं ऐकत नाही, तोपर्यंत एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये आदर म्हणा, प्रेम म्हणा किंवा तिथे जाण्याची भावना, इच्छा निर्माण होत नाही. मग संतांना शरण गेलं पाहिजे जीवानं, पण अगोदर शरण आपण तेव्हाच जाऊ जेव्हा त्यांचं महत्व आम्हाला लक्षात येईल. तुकोबाराया महत्व सांगतात. तुकोबारायांनी सांगावं, संत श्रेष्ठ आहेत. संत किती श्रेष्ठ, किती श्रेष्ठ. तर
तर संतांच्या चरणाची धूळ, त्या धुळीचा स्पर्श जरी आम्हाला झाला तरी वासना मुळासकट संपून जाते. अभंगाचं प्रथम. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. तुकोबारायांनी सांगावं संतांचं महत्व एवढं की संतांच्या चरणाच्या धुळीचा स्पर्श जरी आम्हाला झाला तरी वासनेचं बीज संपून जातं, वासना संपून जाते. हे तर आम्हाला ऐकायचंच. पण पहिलाच मुद्दा असा, संतांच्या चरणाची धूळ, धूळ म्हणजे माती आहे, कळते ना? धूळ म्हणजे माती. पहा संगतीचा परिणाम. संतांच्या संगतीत जर माती आली तर तिचं हित आहे, तिचं कल्याण आहे. त्या मातीचा स्पर्श पहा बरं का, तिचं तर हित किंवा ती तर पवित्र होतेच होते, माती पवित्र होते. पण संतांच्या संगतीत आलेल्या मातीच्या संगतीत आम्ही गेलो तरी आम्हाला पवित्रता प्राप्त होते. हे संतांचं महत्व आहे. मग आम्ही घ्यायचंय. संतांच्या संगतीत माती आल्यानंतर माती इतरांचं कल्याण करू शकते. नवे नवे माती पवित्र होते, मातीला शुद्धता प्राप्त होते. आम्ही तर माणसं आहोत. आम्ही जर संतांच्या संगतीत गेलो तर आमचं हित का होणार नाही? संत जगताचं हित करणारे आहेत, जगताचं कल्याण साधून देणारे आहेत. संत श्रेष्ठ आहेत. नवे नवे संत उदार आहेत, संत श्रीमंत आहेत. संत आमच्यासाठी खरं पाहिलं तर आईच्या भूमिकेत आहेत. आई आमचं किती हित करते. आईला वाटतं लेकराचं हित व्हावं. आम्ही काकड्यामध्ये रोज म्हणतो, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई लेकराचं हित करते. या ठिकाणी सुद्धा या अभंगातही जगद्गुरु तुकोबारायांनी आईचं महत्व सांगितलं. पण शेवटी संत हीच भूमिका आहे. आई जसं लेकरावरती अतोनात प्रेम करते, लेकराचं हितच साधते. लेकरानं कितीही चुकीचं वागू द्या, लेकरू कितीही चुकीचं आचरण करणारा असू द्या, कुकर्मी असू द्या, पण आई असा विचार करत नाही की हे चुकीचं वागतंय म्हणून त्याचा त्याग करत नाही, किंवा त्यानं आपल्याला त्रास दिला म्हणून त्याचं चुकीचं व्हावं हा विचार आईच्या मनाला स्पर्श सुद्धा करत नाही. काय म्हणणंय माता वर्ग? अगदी जसं आईला कोणत्याही स्थितीत आपलं लेकरू प्रिय असतं, ती आपल्या लेकराचं हितच साधते, तसं संत तुम्ही आम्ही संतांची लेकरं आहोत हे आम्ही विसरता कामा नये. आम्ही संतांची लेकरं आहोत. संत आमच्यासाठी आईच्या भूमिकेत आहेत. मी नेहमी सांगत असते, पहा अगदी देव आपल्यासाठी आईच्या भूमिकेत आहे, भगवंत संत आईच्या भूमिकेत. एक भगवंत रूपी आई आपल्याला आहे, एक संत रूपी आई आहे आणि एक जन्मदाती आई आहे. या तीन माता आईच्या भूमिकेत हे तिघे जण आहेत. मग संत आईच्या भावनेनं आमचं हित जोपासतात, आमचं कल्याण करतात. संतांच्या मी जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी सांगतेय तुम्हाला, माती संतांच्या संगतीत गेली पवित्र होते. या मातीविषयीच आम्हाला पुढे चिंतन ऐकायचंय. माती, धूळ. पहा, माणसाचं थोडं बाजूला राहू द्या, माणसाचा विचार आम्ही नंतर करू, अगोदर मातीचा विचार करू. संगती आमच्या जीवनामध्ये किती मोलाची आहे, किती महत्वाची आहे. संगतीवरनं माणूस चांगला किंवा वाईट बनू शकतो हा लांबचा विचार, पण संगतीवरनं माती सुद्धा चांगली आणि वाईट दोनही प्रकार मातीमध्ये बदल होऊ शकतो. आम्ही माणसं आहोत. एक सुंदर उदाहरण अगदी माझ्या वाचनात गेलंय, तुमच्या अनेकांच्या परिचित उदाहरण असेल. रामायणामधला काही भाग मी तुमच्या समोर मांडणार आहे. एक 4-2 मिनिट मी तुम्हाला रामायणाकडे घेऊन जाणार आहे. रामायण ऐकलंय तुम्ही कधी? पुरुष वर्ग ताट बसा बरं एकदा, माता वर्ग फ्रेश बसायचं. अगदी तुमचे चेहरे पाहिले की मला उत्साह वाटला पाहिजे असं बसा. रामायणामध्ये 3 पात्र
महत्वाचे मोलाचे आम्हाला माहिती आहेत. प्रभू रामचंद्रजी, त्यांचे छोटे बंधू लक्ष्मणजी आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांच्या धर्मपत्नी सीतामाई. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई तिघांनी वनवासाला निघावं. वनवासाला सुरुवात झाली. वनवासाला जात असताना, नवे नवे वनामध्ये प्रवास करत असताना त्यांनी एका ठिकाणी, विशिष्ट अशा ठिकाणी थांबावं. एका ठिकाणी थांबले, झाडाखाली बसले, थांबले आणि बसल्याबरोबर थोडा वेळ शांत बसले. लक्ष्मणजींच्या मनामध्ये चुकीचे विचार यायला लागले. पहा बरं, लक्ष्मणजी, आता लक्ष्मणजींचं राघवांवरती, प्रभू रामचंद्रांवरती किती प्रेम आहे हे आम्हाला शब्दातही म्हणता येणार नाही. लक्ष्मणजीनं सगळं अगदी राज्यसुखाचा एक प्रकारे त्याग केला ना. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, मग मी पण माझ्या प्रभूंच्या सेवेत जाणार, हा विचार लक्ष्मणजींचा होता. आणि तेच लक्ष्मणजी एका विशिष्ट अशा ठिकाणी बसल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये वेगळे वाईट विचार यायला लागले. काय? लक्ष्मणजींचे विचार व्हायला लागले, अरे मी वनवास तर रामाला आहे, रामरायांना आहे, मग वनवासाला फक्त प्रभू रामचंद्रांनी यायला हवं होतं, मी का आलो? मला वनवास तर नव्हता. बरं, प्रभू रामचंद्रांनी तर त्यांची पत्नी सोबत आणली, माझी पत्नी एकटीच तिकडे टाकून मी प्रभू रामचंद्रांच्या सेवे तिकडे आलोय. चुकीचे विचार यायला लागले. मी सगळं काही सोडून इकडे आलो आणि इथे तरी काय फक्त प्रभू रामचंद्रांची सेवाच करावी लागणार. चुकीचे विचार येत आहेत. चांगल्या व्यक्तीच्या मनात चुकीचे विचार निर्माण व्हायला लागले. लक्ष्मणजींचा चेहरा थोडासा असा नाराज झाला, निराशीनता, उदासीनता पसरली. प्रभू रामचंद्रांना सगळं काही कळत होतं. आता जगाचा मालक आहे, काही लपून राहणार नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. त्या भगवंताला सांगायची गरज नाही, कुठे काय चाललंय त्याला लक्षात येतं. जगाचा मालक आहे, सर्वत्र त्याची सत्ता आहे. लक्ष्मणजीच्या मनात काय गोंधळ चाललाय हे प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलंय. आणि तेवढ्यात प्रभू रामचंद्रजी म्हणतात, लक्ष्मणा ऐक, एक काम कर, आपण इथे बसलोयत ना, इथली थोडी माती एका वस्त्रामध्ये बांधून आपल्या सोबत घे. काय म्हटले? इथली माती वस्त्रात बांधून आपल्या सोबत घे. लक्ष्मणजीनं वस्त्र घ्यावं, त्यात माती टाकली, मातीचं एक गाठोडं तयार केलं आणि सोबत घेऊन निघाले. पुढच्या प्रवासाला लागले. अगदी चालताना ते गाठोडं सोबत असायचं. ते गाठोडं सोबत आहे तसे चुकीचे विचार येतच राहत होते. चुकीच्या विचारांची उत्पत्ती व्हायची आणि अगदी कुठेतरी पुन्हा बसले की गाठोडं थोडंसं बाजूला ठेवलं जायचं. मग पुन्हा चांगले विचार यायला सुरुवात व्हायची. अरे मी तर स्वतःला माझ्या भगवंताला समर्पित केलंय, मग हे माझ्या मनात असे चुकीचे विचार काय येत आहेत? स्वतःलाच प्रश्न करायचे मनोमन. पण पुन्हा प्रवासाला सुरुवात केली, पुन्हा ते मातीचं गाठोडं सोबत घेतलं की पुन्हा चुकीचे विचार आहेतच. चुकीच्या विचारांची निर्मिती होते. आणि मग कंटाळली लक्ष्मणजी. कधी असं वाटतंय मी केलंय ते योग्य केलंय आणि कधी वाटतंय मी चुकीचं केलंय, वनवासाला उगीच आलो. हा गोंधळ भगवंताच्या लक्षात आला आणि भगवंताला सांगायचंच. लक्ष्मणजीनं प्रश्न केला, प्रभू अगदी सगळं काही सांगावं, माझ्या मनामध्ये आजपर्यंत प्रभू तुमच्याबद्दल चुकीचा विचार आला नाही, चुकीच्या विचारानं माझ्या मनाला स्पर्श सुद्धा केला नाही, पण आज हा असा प्रकार घडतोय. प्रभू रामचंद्रांनी सांगावं, लक्ष्मणा त्याचं कारणही मी तुला सांगतो, ऐकणार तुम्ही? माता वर्ग ताट बसा. राघवांनी सांगावं, लक्ष्मणा ऐक, हे मातीचं जे गाठोडं तू बरोबर घेऊन आलायस ना माझ्या सांगण्यावरनं, हे सगळं घडतंय किंवा यात तुझा दोष नसून या मातीचा दोष आहे. हे तुझे विचार नाहीयेत, या मातीमुळे तुझ्या डोक्यामध्ये चुकीच्या विचारांची निर्मिती होतीये. बरं, ही माती अशी वाईट किंवा चुकीचे विचार निर्माण करणारी तरी का?
त्याचं कारणही सांगितलं. म्हटले पूर्वी सुंद आणि उपसुंद नावाचे दोन राक्षस होऊन गेले. बारकाई नाही का? सुंद आणि उपसुंद नावाचे दोन राक्षस होऊन गेले. या दोन राक्षसांनी अमर होण्यासाठी ब्रह्माजींचं कठोर तप केलं. ब्रह्माजींचं कठोर तप पूर्ण झालं. ब्रह्माजी प्रगट झाले, वरदान मागायला सांगितलं. तुम्हाला हवं ते वरदान मागून घ्या. या सुंद आणि उपसुंदानं केलं काय? मागितलं वरदान, प्रभू आम्हाला अमर पद द्या. ब्रह्माजीनं डोक्यालाच हात लावला. मीच अमर नाही म्हटले, तुम्हाला अमर बनवू कसं? जे माझ्याकडेच नाही ते तुम्हाला देऊ कसं म्हटले? तुम्हाला मी अमर पद देऊ शकत नाही. आजपर्यंत अमर कोणी झाला नाही. पण हा, तुम्ही तुमचं मरण विशिष्ट अशा अटीमध्ये बांधू शकता. अमर होणं म्हणजेच मरण टाळणं आहे. हा, समोर लक्ष द्या, असू द्या. मरण टाळणं आहे. मरण प्रत्येकाला येतं म्हटले. तुम्हालाही एक दिवस मरावं लागणार, पण तुम्ही तुमच्या मरणाला विशिष्ट अशा अटीमध्ये बांधून घेऊ शकता. आठ बांधा. या सुंद आणि उपसुंदानं पहा, होते राक्षस. पहा बरं का, होते राक्षस पण एकजुटीनं राहणारे होते. दोघा भावांचा एकमेकांमध्ये फार जीव होता. राक्षसांकडनं सुद्धा आम्ही काहीतरी शिकलं पाहिजे. आज आमची परिस्थिती अशी झाली, सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. बरोबर आहे ना? सख्खे भाऊ पक्के वैरी, पण राक्षसांकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. ते सुंद आणि उपसुंद एक जीवाचे होते. त्यांना माहिती होतं की आमच्यामध्ये फूट किंवा आम्हाला वेगवेगळं किंवा आमच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकत नाही. हा विचार दोघांनाही माहिती होता किंवा एकमेकांमध्ये फार जीव होता. या दोघांनी विचार केला आणि भगवंताकडे, ब्रह्मदेवांकडे वरदान मागितलं. आम्हाला मरण आलं तर ते फक्त आमच्या दोघांच्या एकमेकाच्या हातूनच यावं, अन्यथा कुणाच्याही हातून मरण नको. दोघांना माहिती होतं आम्ही जीवाचे आहोत. आणि सांगेन मी तुम्हाला, जेव्हा एका भावासोबत दुसरा भाऊ उभा असतो, साथ देणारा असतो, तेव्हा त्याला तिसऱ्याला घाबरण्याची गरजच नसते. कुणाचं भय नसतं, भीती नसते. पण भाऊच भावाचा शत्रू होत असेल, मग मात्र कोणीही येऊ द्या, आपलं निश्चित बिघडवून जाऊ शकतं. कारण भावाचा भावाला खूप मोठा आधार असतो. पहा, सुंद आणि उपसुंद या दोघांनी हा विचार मांडला, आम्हाला एकमेकाच्या हातूनच मरण आलं पाहिजे. आता वरदान तर मिळालं, बलवान झाले. हे त्रैलोक्यामध्ये फक्त या दोघांचंच राज्य. नवे नवे राक्षसांची वृत्ती आहे. वरदान मिळालं की लगेच त्याचा काहीतरी चुकीचा वापर करतात. बल, शक्ती, सामर्थ्य आलं की ते वाया घालवतात, अन्याय, अत्याचार करतात. सुंद आणि उपसुंद या राक्षसानं तेच केलं. राक्षसांचा एक स्वभाव आहे, सगळंच आम्हाला पाहिजे. राक्षसांना पाताळ लोक दिलेला, पण तेवढ्यात समाधान नाही. मृत्यू लोकावरतीही आमचंच राज्य पाहिजे, स्वर्गही आमच्याच ताब्यात पाहिजे. आणि जेव्हा माणसाचा हा विचार होतो ना, राक्षसी वृत्ती म्हणतात, माझं ते माझं आणि दुसऱ्याचं ते सुद्धा माझंच, ही राक्षसी वृत्ती आहे. मग आता असा विचार कुणाकुणाचा आहे हे ज्याचं त्यानं ठरवून घ्यायचं, त्याला राक्षसी वृत्ती म्हटलं जातं. माझं तेही मलाच आणि दुसऱ्याचं तेही मलाच, हा चुकीचा विचार आहे. हा विचार राक्षसांचा असतो. हे सुंद उपसुंद सगळं आम्हाला, सर्वत्र आमची सत्ता पाहिजे, सत्ता गाजवतात आणि अन्याय अत्याचार करतात. जपी तपी मुनी संन्यासी सर्वांवरती अत्याचार केला जातोय. आणि ज्या ज्या वेळेला अन्याय, अत्याचार, अधर्म वाढू लागतो, तेव्हा भगवंताला ते सहन होत नाही. भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वतः सांगतायत, 4थ्या अध्यायात सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान परमात्मा अन्याय, अत्याचार मिटवण्यासाठी युगायुगात प्रगट होतात.
वेगवेगळ्या रूपात भगवान येतात आणि आता भगवंताच्या येण्याची वेळ होती. पहा, सुंद आणि उपसुंद यांचा अत्याचार मिटवायचा होता. ही कथा प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणजीला सांगतायत. दोघांनाही संपवण्यासाठी म्हटले भगवंतानं, भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं. एक सुंदर सौंदर्यवती लावण्यवतीच्या रूपात, सुंदर स्त्रीच्या रूपात त्या ठिकाणी प्रकट झाले आणि स्त्री आली. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सुंद आपल्या भावाला म्हणायचं ही तुझी बहिणी आहे, उपसुंद म्हणायचा नाही ही तुझी बहिणी आहे. दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि स्त्रीवरेनं दोघांनी एकमेकांचा घात केला. दोघांना संपवलं गेलं. प्रभू रामचंद्रजी सांगतात ते जे सुंद आणि उपसुंद नावाचे दोन दैत्य होते त्यांच्या राहण्याचं ठिकाण म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसलो होतो त्या ठिकाणी तिथली माती. लक्ष्मणा, तुझ्या मनात चुकीचे विचार, तुझ्या डोक्यात चुकीचे विचार निर्माण झाले. हा तुझा दोष नाही, त्या मातीचा दोष होता विठ्ठल. पहा, राक्षसांच्या संगतीत जी माती आली ती माती दूषित बनली आहे. एका बाजूला या उदाहरणातून हे तात्पर्य, राक्षसांच्या संगतीत माती आली तर ती अपवित्र बनली, चुकीचे विचार उत्पन्न करणारी बनली, दूषित बनली. आणि दुसऱ्या बाजूला माझे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, संतांची चरणाची धूळ, त्या धुळीचा स्पर्श आम्हाला झाला तर वासना मुळासकट संपून जाते. पहा, हा विचार आम्ही ऐकला. मातीचा विचार आम्ही दोनही बाजूंनी केला. जसा मी मातीचा विचार केला, संगतीचा परिणाम मातीवरती होतो, त्याच प्रकारे तद्वत संगतीचा परिणाम माणसावरती सुद्धा होतो. निश्चित आम्ही ज्याच्या संगतीत जाऊ तसे आम्ही बनत असतो, घडत असतो, आम्ही होत असतो. आम्ही जर एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संगतीत गेलो तर निश्चित आमचे विचार उच्च बनणार, आम्ही चांगले बनणार, चांगल्या विचारांचे बनणार. पण आम्ही चुकीच्या संगतीत गेलो तर निश्चित आमची अधोगती ठरलेली आहे. विठ्ठल, संगतीचा परिणाम मोठा आहे. मातीचा आधार घेऊन माणसाचा विचार करत करत आम्हाला संताकडे जायचंय. पहा, म्हणून या जीवानं, माणसानं अगदी साधा आमच्या रोजच्या वागण्यातलं, रोजच्या पाहण्यातलं उदाहरण, जर एखादा दारू पिणारा माणूस असेल, दारू पिणारा माणूस आहे, पहा बरं का, पिणारा माणूस आहे, त्याच्या संगतीत किंवा त्याच्या हाताला हात धरून एखादा न पिणारा व्यक्ती चलू द्या. दारू पिणारा व्यक्ती त्याच्या हातात हात घालून अगदी जो पित नाही तो व्यक्ती जाताना मी पाहिला तर आम्ही म्हणतो हा सुद्धा निश्चित दारू पीत असणार. हा विचार आमचा होतो. नवे संगतीवरती एक प्रकारे आमची किंमत अवलंबून आहे. तुम्ही जर एखाद्या वारकऱ्याच्या सोबत राहिलात तर आजूबाजूला येणारे हात जोडून नमस्कार करतील, रामराम घालतील, माऊली म्हणतील. हा संगतीचा परिणाम आहे. माणसानं संगत चांगलीच केली पाहिजे, संगत संतांची केली पाहिजे. बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती. पहा, संतांच्या संगतीत आम्ही गेलो तर निश्चित भगवंताची ओळख आम्हाला होईल. संतांच्या संगतीत आम्ही गेलं पाहिजे आणि संतांच्या संगतीचा आम्ही विचार केला किंवा संतांचा विचार केला, संतांकडे आम्ही गेलो, नवे संतच आम्हाला भगवंताची ओळख करून देतात. संतांकडेच ते सामर्थ्य आहे. संतांचा जर आम्ही थोडासा विचार केला, पहा, आम्ही जर संतांकडे गेलो तर संत आमच्याकडनं साधना करून घेतात, नामचिंतन करून घेतात आणि त्या साधनेच्या माध्यमातून, त्या नामाच्या माध्यमातून, पहा, सद्गुरू आम्हाला एक प्रकारे आमच्यावरती अनुग्रह करतात, साधना करायला सांगतात, म्हणजेच भगवंताकडे नेऊन पोहोचवतात.
भगवंताची ओळख आम्हाला करून देतात आणि ओळख तोच करून देऊ शकतो ज्याला अगोदर त्याची ओळख आहे. भगवंताची ज्याला ओळख आहे तोच त्याच्याशी आमची ओळख करून देणार. आणि संत असे आहेत फक्त ओळखच नाही तर देव त्यांच्या ताब्यात आहे. बारकाईनं वाक्य ऐका. भगवंत भक्ताच्या अधीन आहे, जगाचा मालक आहे पण भक्ताच्या ताब्यातला आहे. पुरावा सांगू? नाथबाबांचं चरित्र उघडा. नाथबाबांचं चरित्र जर आम्ही पाहिलं, ऐकलं, वाचलं तर आमच्या लक्षात येईल जगाचा मालक नाथबाबांच्या घरी 36 वर्ष राबलाय, काम केलंय. आता पहा, जगाचा मालक आहे पण दास्यत्व केलंय. आपल्या प्रत्येकाला मालक होऊन राहावं वाटतं, दास्यत्व कुणाला करावं वाटतंय का? लोहगाव नगरी बोला. एखाद्याचं दास्यत्व आम्हाला आवडत नाही, कुणाची चाकरी नोकरी आम्हाला पटत नाही. प्रत्येकाला वाटतं मी मालक बनून राहिलं पाहिजे. पण जो जगाचा मालक आहे तो संतांचं दास्यत्व करतोय. कसं? द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने.